मार्गशीर्ष महिना म्हणजे मी आहे आणि या मार्गशीर्ष महिन्यामध्ये इथला सप्ताह आहे. त्याच्यात आज दत्तप्रभूचा जन्म आहे. तिथी ते पौर्णिमा, मास मार्गशीर्ष, गुरु तो वासर उत्सव काळ. म्हणजे सूर्य मावळ्याच्या वेळेला या प्रमाणावरून दत्तप्रभूचा जन्म झाला. जगाच्या कल्याणासाठी गोत्र तारावया नाही, कुटुंब तारावया नाही, गाव तारावया नाही, तालुका नाही, जिल्हा नाही, महाराष्ट्र नाही, हिंदुस्तान नाही, दर्यावतार विश्वतारावया, दर्यावतार विश्वतारावया, दर्यावतार विश्वतारावया, दर्यावतार विश्वतारावया. मातृत्यानुसया करोद, मातृत्यानुसया करोद, मातृत्यानुसया करोद. दर्यावतार विश्वतारावया, मातृत्यानुसया अनसुया गरोदर. कारण हे घडलं ते नारदजी चहाडी लावण्यामध्ये पटायत. ब्रह्मदेवाचा परिचय काय? कुलाल हाडाचा बाप चहाडाचा. ब्रह्मदेवाचा परिचय देताना चहाडाचा बाप म्हणावं लागलं, कारण नारद त्याचा मुलगा आहे, चहाडी लावण्यात वस्ताद आहे, जातिवंत कुंभार आहे. कोण? ब्रह्मदेव. कुलाल हाडाचा. कोणाचा कोण आहे? बाप चहाडाचा. चहाडी लावण्यात पटायत आहे ज्याचा मुलगा नारद, त्याचा हा ब्रह्मदेव पप्पा आहे. लावली चहाडी नारदानं, तिथून दत्तप्रभूचा जन्म आहे. चहाडी लावली. ब्रह्मदेवाची सावित्री, विष्णूची लक्ष्मी, शंकराची पार्वती, तिघी म्हणल्या नारदा आमच्यापेक्षा कोणी श्रेष्ठ आहे का जगात? मग आहे ना अनसुया. हे एवढ्याच कामावर होतो, विनवाजवत तेवढ्यासाठीच गेलं चिपळ्या घेऊन. तुम्ही काय पतिव्रता पतिव्रता बनता? तुमच्या तिघीच्याही मिस्टरचे पुतळे तिच्या पायाच्या अंगठ्यात आहे. दिलं रॉकेल वतून. मग तिघीने तिघाला सांगितलं जा तिचं सत्वहरण करा. अगदी थोडक्यात एकच मिनिटात सांगतो. मग ब्रह्मदेव, विष्णू आणि शंकरजी अनसूये मातेकडे भिक्षां देही आले. अनसूया भोजन पाहिजे, चालेल ना, पण नग्न भोजन पाहिजे. तेही चालेल. घरात गेली, आपल्या पतिदेवाच्या चरणाचं तीर्थ घेतलं, अत्रिमुनीचं. तिन्ही देवावर शिंपडलं. 6 महिन्याचे लेकर झाले बरं का. ब्रह्म, विष्णू आणि महादेव 6 महिन्याचे लेकर टाकले पाळण्यात. पाहता काय माझ्याकडे? नग्न भोजन म्हणजे स्तनपान. स्तनपान करण्याचा अधिकार बाळाचा आहे. झालं नग्न भोजन. आणि मग पाळण्यात तिघालाही एकाच पाळण्यात, काही वेगवेगळ्या पाळण्यात का? मग ब्रह्मदेवाला, विष्णूला आणि शंकराला पाळण्यातच गाणं म्हणायची अनसूया. निजरे ब्रह्मया थकलासी सृष्टी करतालासी वगैरे वगैरे. म्हणजे वाढतंय ते. ब्रह्मदेवाला, विष्णूला, शंकराला 6 महिने. पुन्हा नारदजी आले तिघीजवळ. काय तपास तुमच्या मिस्टरचा? ते नग्न भोजन मागायला गेले, ते सत्वहरण करायला. नाही ना तपास. तिथूनच आलो मी, तिथूनच येतं नेहमी. बघवत नाही मला. एका पाळण्यात 3 लेकर 6 महिन्याचे करून, आणि ते संडास तिथंच, लघवी तिथंच. दिलं रॉकेल वतून. आणि तिथून तिघी पाठवल्या. मग
सावित्री, लक्ष्मी, पार्वती पाया पडल्या, गर्भहरण झाला, आमचे पती आम्हाला ते तिन्ही लेकरं आणून ठेवले. अनसूया मातेने सांगितलं चून केले जाव, म्हणजे निवडून घ्या, आपला आपलाच घ्या. आता ओळखता येईना ना. मग तिघी पाया पडल्या. पुन्हा अनसूया माता आत गेली, आपल्या पती देवाचं चरण तीर्थ घेतलं. तिघावर शिंपडल्यावर पुन्हा पूर्वसारखे ब्रह्म विष्णू महेश झाले. तिन्ही देव म्हणले, अनसूया माते, आम्ही तुझ्या पातिव्रत्य धर्मावर प्रसन्न आहे, काय पाहिजे ते माग. डोळ्याला धारा लागल्या माता अनसूयेच्या. मला काही धन दौलत नको, पण 6 महिने तुमचा लढा लागला, मायहून तुम्हाला दुग्धपान केलं, हे वात्सल्य मला आवरत नाही. ती इच्छा पूर्ण करा आणि माझ्या पोटी जन्माला या. म्हणून ब्रह्म विष्णू महेश एकत्रित दत्त रूपात आले. तो आजचा दिवस असल्यामुळे मी उल्लेख केला. विठ्ठल कुठे येत नाही. अत्री आणि अनसूया पाहिजे दत्तप्रभूला, कुठे येत नाही. अत्री म्हणजे काय? जिथे 3 गुणाचा संबंध नाही, अनकारार्थी आहे, त्रिसंख्यात्मक आहे, अत्री. अनसूयामध्ये 2 पद आहे, अन अधिक असूया, मग संधी होतो अनसूया, पण विग्रहात अन असूया. असूया म्हणजे द्वेष, अन म्हणजे नाही, म्हणजे द्वेष रहित माता आणि गुणातीत पिता या दाम्पत्यापोटी जन्म घेतात ते दत्तप्रभू. तो दिवस आजचा आहे. ज्या दरबारात आपली सेवा आहे बरं राजेंद्र भाऊ, तो महालक्ष्मीचा दरबार आहे. एकंदर शास्त्राने 5 दैवत सांगितली, विष्णू, शंकर, गणपती, सूर्य आणि शक्ती. आणि 5ही दैवत शास्त्र मान्य आहे. हा भेद नाही, आधी समजून घ्या. ही परमार्थ करण्यासाठीची व्यवस्था आहे. व्यवस्थेला आम्ही भेद समजतो, तिथून भांडणाला सुरुवात आहे. बस व्यवस्था समजा, भांडण मिटलंच. नाही तर गुरुजी शाळेमध्ये खुर्चीवरच बसले पाहिजे, विद्यार्थी बाकड्यावर पाहिजे. बरं का सूर्यवंशी साहेब? मग इकडे कोणी बोलतंय का बडबड? थोडक्यात घेतो, मला जास्त त्रास झाला भाऊ, थोडक्यात घेतो. तुमचं काही वैयक्तिक असेल तर आम्ही गेल्यावर चालू द्या चर्चा. विठ्ठल गुरुजी बाकड्यावर बसतात आणि विद्यार्थी बाकड्यावर बसतात ना गुरुजी खुर्चीवर. अशोक पाटील, हा भेद आहे का? व्यवस्था, शिकवण्यासाठीची व्यवस्था. पण तिथं गरम डोक्याचा एक पालक गेला, 90 लावून झोकांड्या खात शाळेत. आता गुरुजी बाहेर गावचे असते, हे गावचं काय? गुरुजी उभं झालं, काय तू एक माणूस आहे आणि जनावर आहे का बाकड्यावरचे? अरे असा भेदभाव का करता गुरुजी? सगळे बाकड्यावर बसा, नाही तर सगळ्यांना खुर्च्या द्या. लेका गरम डोक्याच्या बापा, गुरुजीने केलेला भेद नाही रे, हे शिकवण्यासाठीची व्यवस्था आहे. आणि व्यवस्थेला आम्ही भेद समजतो, तिथे भांडणाला सुरुवात आहे. व्यवस्था समजा, भांडण मिटलंच. म्हणून हे परमार्थ करण्यासाठीच्या व्यवस्था आहे. कोणी विष्णूची भक्ती करा, कोणी शंकराची करा, कोणी सूर्याची करा, कोणी गणपतीची करा, कोणी शक्तीची करा. हा भेद नाही, परमार्थ करण्यासाठीच्या व्यवस्था. अरे गंगेला घाट असलेच पाहिजे, आणि गंगेला एकच घाट असेल तर कुंभमेळा चिरडून मरल नाही का घाटावर? म्हणून व्यवस्था.
कोणी या घाटावर आंघोळी करा, कोणी त्या घाटावर, कोणी त्या घाटावर, वाटेल त्या घाटावर आंघोळ्या करा, पण घाटाहून भांडू नका. आंघोळ गंगेत झाली इकडे पहा. घाट ह्या व्यवस्था आहे. विठ्ठल समानतेच्या बाबतीत आमचं दुमत नाही. सोनाराकडे जा तुम्ही सूर्यवंशीजी, ते लॉकेट असो का पैजण असो का मंगळसूत्र असो, ते फक्त सोनंच म्हणतंय. त्याला दागिने दिसत नाही दिवसभर. पाहू द्या सोनं, पाहू द्या सोनं. ज्याची त्याची दृष्टी आहे. कडेठाणचा कास्तकार असेल, पेरल्यापासून त्याला बाजरी दिसते का नाही? काय पेरली? बाजरी. उगवून आली बाजरी, रान हिरवं झालं, बाजरी गुडघाभर झाली, बाजरी कमरेभर झाली, बाजरी पोटऱ्यात आली, बाजरी कणसात आली, बाजरी भरली तरी बाजरी, कापली तरी बाजरी, मळली तरी बाजरी, दळली तरी बाजरी, खाल्ली तरी बाजरी. पेरल्यापासून खाईपर्यंत बाजरी. तिथं मुंबईचा सुशिक्षित बेकार आला, कडेठाणला. गुडगा गुडगा बाजरी होती. विचारलं त्यानं, पाटील हे काय आहे? हे बाजरी आहे. बाजरी? मूर्ख समजता का आम्हाला मुंबईच्या लोकांना? आम्ही काय खात नाही का बाजरी? अशी हिरवी असते का बाजरी? हो, हिरवीच असते का? तुला फक्त खाताना दिसते, आम्हाला पेरल्यापासून. ही कास्तकाराची दृष्टी आहे. पेरल्यापासून खाईपर्यंत त्याला बाजरी दिसते शेतात. ते सीटा वाहणार आहे का नाही, काळ्या पिवळ्या जीपवाले, अरे 1 लाखाची त्याची गाडी असते. सगळ्या गावातले लेकरं गोळा करायची, सकाळी चॉकलेट वाटून ढकलायची आणि संध्याकाळी उटी लावून उभी करायची. एकदा सुरू झाली, पाचोड पाचोड पाचोड, कडेठाण कडेठाण कंठार, दिवसभर दिवसभर. तुम्ही तुमच्या घरचा कोट्याधीश उभा राहा रस्त्याच्या काठाला, तुमच्याकडे पाहत नाही ते. तिथं गाडी उभी करतं राजेंद्र भाऊ आणि मागच्या हेल्परला, हे घे रे लटकून 20 रुपये. तुमची फक्त किंमत 20 रुपये. तुम्ही तुमच्या घरचा कोट्याधीश आहे, पण काळ्या पिवळ्यावाल्याला तुम्ही शेट असला तरी सीट दिसतं. ही त्याची दृष्टी आहे, त्याला शेट नाही दिसत. सीट. तसं सोनाराला दिवसभर दागिने नाही दिसत. सोनं पाहू द्या, सोनं पाहू द्या, सोनं पाहू द्या. मी म्हणतो अशोकराव, पैजण 10 तोळ्याचं, लॉकेटही 10 तोळ्याचं, याची किंमत 8 लाख रुपये, याची 8 लाख. हे समान आहे, समान आहे. पण घरी आणल्यावर पैजण पायातच, लॉकेट गळ्यातच. अरे हा भेद नाही राजा, ही व्यवस्था आहे. विठ्ठल विठ्ठल. तसं विष्णू, शंकर, गणपती, सूर्य, शक्ती ह्या परमार्थ करण्यासाठीच्या व्यवस्था आहे, भेद नाही. कोणी विष्णूची भक्ती करा, कोणी शंकराची करा. नाहीतर जर ठरवलं मध्ये पडेल, यंदा माऊलीच्या पालखी सोहळ्यात आळंद देऊन पंढरपूरला जायचं हे महाराष्ट्रातल्या सगळ्या वारकऱ्यांनी ठरवलं, काय होईल? आळंदी ते पंढरपूर ज्ञानबा तुकाराम पाऊल टाकायला जागा राहणार नाही. मग व्यवस्था, काही माऊलीच्या पालखी सोहळ्यात गेले पाहिजे, काही देहून तुकोबारायासोबत गेले पाहिजे, काही सासवडून सोपान काकासोबत गेले पाहिजे, काही सेगावून गजानन बाबासोबत गेले पाहिजे, काही त्र्यंबकेश्वरून निवृत्तीनाथासोबत गेले पाहिजे. वेगवेगळ्या रस्त्यानं गेले पाहिजे. याचं नाव व्यवस्था आहे. हा भेद नाही, लक्षात घ्या. तसं फक्त एवढंच, नावं वेगवेगळी येतात. विष्णूचा भक्त असेल त्याला वैष्णव म्हटलं जातं, शंकराच्या भक्ताला शैव म्हणतात, गणपतीचा गाणपत्य, शक्तीचा असेल शाक्त. नावं वेगवेगळे आहे, पण आकाशात पतितम तोयम सागरम प्रति गच्छति सर्वदेव नमस्कार केशवम प्रति गच्छति. वाटेल त्या म्हणून अभेद तत्वज्ञान सांगणारा संप्रदाय वारकरी संप्रदाय. भेदा भेद भ्रम अमंगळ, भेदा भेद भ्रम अमंगळ, भेदा भेद भ्रम अमंगळ. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ, भेदा भेद भ्रम अमंगळ, भेदा भेद भ्रम अमंगळ. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदा भेद भ्रम
तुमचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ अभेद तत्वज्ञान. आमचे संत पांडुरंगाकडे पाहतात देवीच्या स्वरूपात, देवीकडे पाहतात विठ्ठलाच्या स्वरूपात. हे अभेद तत्वज्ञान. 1-2-3 मिनिट घेतो बरं का सूर्यवंशीजी. मिनिट किती घेतली तरी 10-30ला तुम्हाला मोकळे करतो मी. हे माझ्यासोबत आहे कालपासून अशोक पाटील उकिरडे. बाबालाही सांगितला प्रवास. काल आम्ही करमाडवरून जळगावला गेलो, खानदेश. तिथून आलो तर 1 वाजताचं कीर्तन परई वैजनाथला केलं. 550 किलोमीटर. तिथून इथे आलो. आता नाशिकला जायचं झोपायला. तुम्ही घ्या विश्रांती. पण राजेंद्र भाऊ तरी कुठली वेळ चुकू देत नाही. मी 1 तास तरी आधी येतो त्या गावात. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे ढोक महाराज बिघडलेल्या घड्याळी दुरुस्त करणे. म्हणून 10:30ला नमस्कार. हे लहान होते, आमचं रामायण ऐकायचे. त्यांचं जिथे आहे. माझ्या सगळ्या कॅसेट पाठ केल्या तेव्हा त्यांनी. पूर्वीच्या त्याच्या कॅसेट. छोटं. आता तुमचं वय किती आहे? 38. माझं 71. मग तुम्ही किती लहान होते? छोटासा होता. पण आता झाला रामायण. कारण विठ्ठल अजूनही मध्य भेटेल. अजूनही कमी पडतात कथाकार, कीर्तनकार. अजून संख्या वाढली पाहिजे. त्याचं कारण सांगतो मी. पाणी इतकं गढूळ आहे, तुरटीचे खडे कमी झाले. हे खडे वाढले पाहिजे. हे तुरटी आहे ना, तुरटी आहे. म्हणून खूप कथाकार, खूप कीर्तनकार निर्माण व्हावे. तुमच्या कीर्तनानं माणसं सुधारतात का? म्हटलं सुधारण्यासाठी कीर्तनच नाही, मग कायसाठी आहे? आता आहे तसेच राहावे, यापेक्षा बिघडू नये याच्यासाठी आहे. विठ्ठल अरे हे नसताना जरी रस्ते बांधणं सरकारचं काम असलं, सिमेंट रोड, पण त्याहून व्यवस्थित कसं चालावं हे कीर्तनकार शिकवतात. हे लक्षात घ्या. आता 40 फूटचा पुरत नाही ना एकट्याला. मराठी कळते तुम्हाला है ना? अभेद. संताला विचारा तुमच्या देवीची यात्रा कधी? 2 वेळेला. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाढी हो. 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 पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो. पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो. एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवली गती 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 हो. उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला
हा समन्वय पहा 2 वेळेला. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो. अहो तुमची देवी कशी? एकनाथ महाराज, एका जनार्दनी अंबा उभी. हे नीट आहे का? इथे समन्वय कळेल तुम्हाला. एका जनार्दनी अंबा उभी, कर ठेवणी कटीवो, करकटावरी ठेवोनिया, करकटावरी ठेवोनिया, करकटावरी ठेवोनिया. करते ध्यान मुले विटेवरी, करकटावरी ठेवोनिया, करकटावरी ठेवोनिया. जनार्दनी अंबा उभी, कर ठेवणे कटेवो, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेव. जेव्हा देवीकडे पाहतात पांडुरंग दिसतोय त्यांना, पांडुरंगाकडे पाहतात देवी दिसते. पुन्हा एक, अरे गोंधळ, गोंधळ म्हणजे काय? गोंधळ म्हणजे गडबड नव्हे, गोंधळ ही उपासना आहे. गोंधळ, आम्ही गोंधळी गोंधळी गोविंद गोपाळाचे मिठाई. बस बस, गोंधळ. गोंधळ म्हणजे ते लहान मुलं करतात तो गोंधळ नाही. अरे गोंधळ घालणारे कोण आहे? शुक सनकादिक गोंधळी वो करी कृपा, उजळ कुळ दीपा बोध करी सोपा, येऊनी लवलाही येऊनी लवलाही येऊनी लवलाही. तसं राखीव ठेवा तुमचं, काम पडेल. सच्चिदानंद बाबाई वो करी कृपा, सच्चिदानंद बाबाई वो करी कृपा, सच्चिदानंद बाबाई वो करी कृपा, सच्चिदानंद बाबाई वो करी कृपा. सनकादिक गोंधळी वो करी कृपा. आता पुन्हा समन्वय. गोंधळ घालणारे शुकाचार्य, सनकादिक. थोडं चिकटलं का गोड वाटत नाही. शुक सनकादिक गोंधळी वो करी कृपा. तुका म्हणे जाते सनकादिक ध्यात. प्रमाणाचा समन्वय सांगतो मी. ते आमचे कुळदैवत पांडुरंग, ते आमचे कुळदैवत पांडुरंग, ते आमचे कुळदैवत पांडुरंग. हे तुका म्हणे जाते सनकादिक ध्यात, ते आमचे कुळदैवत पांडुरंग, ते आमचे कुळदैवत पांडुरंग. सनकादिक ध्यात, ते आमचे कुळदैवत पांडुरंग. पण ते आमचं कुळदैवत आम्हाला माहिती नव्हतं, ते आम्हाला संतांनी माहिती करून दिलं. हे केली ठावी संतांनी, केली ठावी संतांनी, केली ठावी संतांनी, केली ठावी संतांनी. कुळची कुळदेवी, केली
माहिती करून दिलं. कुळीची हे कुळदेवी केली ठावी संतानी. तर थोडीशी मजा. पहिलं भाग्य आहे नरदेह मिळाला. अतिपरिचयामुळे त्याचं महत्व वाटत नाही आपल्याला. पण कोणीही गोष्ट तसंच आहे. अतिपरिचय झाला अशोकराव की महत्व संपते. जावाई असावा, दूरचा असावा, 2-4 वर्षानं येणारा असावा, मग जावयाला महत्व राहते. दूर जवाई देव बराबर, गाव जवाई आदा. पुढचं पाठ नाही भाऊ आपल्याला. बरं आहे, इथं कोणी जावाई नसल्यामुळे बरं आहे. दूर जवाई देव बराबर, गाव जवाई आधा, अरे घर जवाई गधे बराबर, जो चाहे सो लादा. पूर्ण करून टाकलं. जावाई दूरचा पाहिजे आणि 4-2 वर्षानं येणारा पाहिजे. मग सासू नाचायचीच राहते. 4 वर्षानं जावाय आला, मग सासूचा आनंद पहा. घालीन लोटांगण वंदिन चरण, डोळ्यानं पाहिन जावायाला. अरे जे लेकाला खाऊ घालत नाही ते जावायाला. परिस्थिती बिकट असली तरी हे नकाचा मोती ठेवी गहन, राखी जावयाचा मन, राखी जावयाचा मन.